जमीन प्रकरणावर भेट झाली असेल असं वाटत नाही। अजित पवार आणि अमित शहा भेटीवर फडणवीसांची ही प्रतिक्रिया आहे। राज्यातील प्रश्नांसंदर्भात भेट घेतली असावी असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। अजित पवार यांनी अमित शहांची भेट घेतली आहे। पवार प्रकरणावर काही चर्चा होऊ शकते? मला वाटत नाही। मला असं वाटतं की राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी ती भेट घेतलेली आहे। अजित पवार यांनी प्रकरणावर काही चर्चा होऊ शकते? मला वाटत नाही। मला असं वाटतं की राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी ती भेट घेतलेली आहे। तर अजित पवार आणि अमित शहा यांची भेट झाली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत। वेगवेगळ्या चर्चा आता होऊ लागलेल्या आहेत आणि यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। अजित पवार आणि शहा यांच्या भेटीवर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। जमीन प्रकरणावर भेट झाली असेल असं मला वाटत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। राज्यातले महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्या संदर्भात ही भेट झाली असावी असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। तर या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। अजित पवार अमित शहांना काही निवडणुकीच्या शुभेच्छा द्यायला गेले नव्हते। भेट काही एका दिवसात लगे बिहारचा निवडणूक लागली ना अमित शहा अजित पवारांना भेटणार आहे असं नाहीये। भेट पूर्वनियोजितच असेल। जे पार्थ पवाराचं प्रकरण आहे हे पूर्ण देश पातळीवर गेलेलं आहे। याच्यात ज्या पद्धतीनं 1 रुपयाचाही व्यवहार न करता असं ते म्हणतात, सरकारची जमीन पार्थ पवारच्या कंपनीच्या नावावर करण्यात आली। मला वाटतं इथं दिव्यच एक जमिनीचा व्यवहार केला जातो। मला सांगा, सरकारी जमिनीचं 5 रुपयाचं नुकसान केलं तरी गुन्हा दाखल होत असतो। 1800 कोटीची प्रॉपर्टी अजित पवारांच्या मुलाच्या कंपनीच्या नावावर होते आणि त्याला भारतीय जनता पार्टी फार गोष्टी करते साधन शुचितेची। हे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन नाही तर काय? आणि म्हणून अजित पवार याच्याविषयीच खुलासा करायला गेले असतील। पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे। त्याचं कारण काय? त्याचं कारण तुम्ही माहिती त्याचं कारण तुम्ही माहिती काय असेल? काय कारण आहे? आधी 70,000चा होता, आता कितीचा आहे? किती किती तुम्हाला माहिती आहे? आता ते रजिस्टरला दोष द्यायला लागलेत की रजिस्टर कसं केला? आणि मुलाला पण काहीतरी दोष द्या। आणि मला सरकारला सांगणं आहे की काय चाललंय हे तुमच्या घरच्या जमिनी नाही आहेत, या तुम्ही लोकांना वाटत चाललायत।